नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण विविध योजनांची माहिती घेत असतो आणि काही अपडेट्स आले असतील तर त्याच्याबद्दल माहिती घेत असतो. तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या डायरेक्ट व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येतील. तर बघा, नवीन सरकारी योजना तरुणांना मिळणार 5,000 रुपये. सरकार ही नवीन योजना सुरू करणार आहे. बघा, ही न्यूज नेमकी आज तक याच्या वेबसाईटवर आलेली आहे, आज तकवरती. ते योजना काय आपण माहिती करून घेऊया. इंटर्नशिप योजना 2024च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली होती. ती सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा 5,000 रुपये मिळणार आहेत. यासाठी कंपन्यांच्या CSR फंडातून 500 रुपये तर 4,500 रुपये सरकार देणार आहे. केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करणार आहे, ज्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यास मदत होईल. तसेच त्यांना दरमहा 5,000 रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे. ही एक नवीन योजना असेल, ज्यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. याशिवाय सरकारी तरुणांसाठी या योजनेअंतर्गत नवीन पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे. सरकारी तरुण म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेणारे तरुण, म्हणजे तरुणांसाठी. चला जाणून घेऊया या योजनाबद्दल आता सर्व माहिती काय आहे आपण. तर बघा, खरं तर 2024च्या अर्थसंकल्पात इंटर्नशिप योजना प्रस्तावित करण्यात आली होती. तिच्या लॉन्चची तयारी जोरात सुरू आहे. आता CNBC TV9/18च्या वृत्तपत्रानुसार केंद्र सरकारचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. ही योजना वेगळ्या आठवड्यात किंवा या आठवड्यात कधीही सुरू केली जाऊ शकते, असं म्हणण्यात आलेलं आहे. याशिवाय एक समर्पित इंटर्नशिप पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे. योजनेशी संबंधित अटी व शर्ती काय आहेत ते आपण जाणून घेऊया. योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना काही निकषाचे पालन करावे लागणार आहे. या निकषांशिवाय या योजनेचा लाभ मिळणे कठीण आहे. या योजनेअंतर्गत इंटर्नचे वय 21 ते 24 वर्षाच्या दरम्यान असावे. महत्त्वाची गोष्ट आहे की 21 ते 24 वर्षाच्या आत त्या तरुणाचे वय असायला पाहिजे. तसेच त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 8 लाखापेक्षा कमी असावे. म्हणजे उत्पन्नाचा दाखला याच्यामध्ये तुम्हाला द्यावा लागेल. सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणारे उमेदवार या इंटर्नशिप योजनेचा भाग बनू शकणार नाहीत. तथापि हे उमेदवार ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. बघा, जे औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणारे जे उमेदवार आहेत ते सध्या याच्या इंटर्नशिपचा भाग त्यांना होता येऊ शकणार नाही. ही महत्त्वाची एक अपडेट्स आलेली होती. आणि ह्या योजनेबद्दल आता लवकरच सरकार मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करतील. आपण त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया आणि कसं याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आणि कसा याचा लाभ घ्यायचा आहे आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बनवूया. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या आसपासमध्ये जे पण 21 ते 24 वर्षाच्या आत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याबद्दल येणारा अपडेट तुम्हाला सरळ तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. धन्यवाद.